हॅलो नमस्कार, मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झाडे यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये. आता हा व्हिडिओला खरं मी उशिरा स्टार्ट केला आहे. 3 वाजत आलेले आहेत आणि वरती मी होते, कामं उरकून वरती आले, माझा व्हिडिओ एडिट करले, म्हणजे जे पेंटिंग व्हिडिओ होते ते एडिट केले. त्यानंतर मी काढली आहे मेहंदी. तर खूप छान अशी मेहंदी बॅक आणि फ्रंटला काढलेली आहे, एकाच हातावर काढलेली आहे. आणि त्याचं पण कारण असंच आहे, आज आहे लक्ष्मीपूजन, दीपावली सुरू झालेली आहे ना. तर म्हटलं चला आता खूप दिवसानंतर माझ्या हातावर मी मेहंदी काढलेली आहे. तर मेहंदी वाळलेली ती पुसून काढलेली आहे. आता याला तेल वगैरे लावते, मग छान रंगेल. आणि खाली जायचं आहे, चहा वगैरे घेते जरा आणि बाकीचे कामं आहेतच. मग लक्ष्मीपूजन आहे आज. तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजला रांगोळी पण काढायची, कालसुद्धा मी काढली होती, सकाळी पण काढलेली आहे. आणि आता परत संध्याकाळी एक छानपैकी रांगोळी काढायची. थोडं लवकरच सुरुवात करणार रांगोळीला, कारण खूप वेळ जातो आणि संध्याकाळचे मच्छर इतके चावतात ना, त्यामुळे म्हटलं आता लवकर उरकून खाली जाते. चला, तर आज मी तुमच्यावर शेअर करायला खूप एक्सायटेड आहे की आम्ही लक्ष्मीपूजन कसं करतो. चला तर तुम्हाला पुन्हा एकदा लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. फटाके फटाके फोडताय. आणि ही सकाळची रांगोळी तुमच्यावर शेअर करते. आणि माऊनी खरंच पुसून टाकली, माऊ आणि साई दादानी. फटाके इकडे एवढे फुटलेले. कुणी पुसली? या सर्वजण चहा प्यायला, गरमागरम चहा, आल्याचा चहा आणि संध्याकाळी आणि मस्तपैकी पाऊस सुरू झालेला आहे. तुम्हाला बाहेरून दाखवते कसं खूप जोराचा पाऊस झालेला आहे, हे पाहू शकता. आणि माझी रांगोळी पुसून गेली. कसं राहतं अख्या महिन्याची कसं राहतं काय. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आता पाऊस झालेला आहे, तर फटाके वाजवता येणार नाही आपल्याला, है ना. आत्ता कुठे दिवाळी वाटायला लागलेली आहे, कंदील लावायचं आहे, परत लाईटिंग चालू आहे. हे बघा इकडे ओमदादा ते किंवा पानांच्या लाईट मोकळे सोडताना अशा. थँक गॉड पाऊस गेलेला आहे, खूप पाऊस झाला. आता 6 वाजता पाऊस नाही आहे, त्यामुळे आता सगळं काय व्यवस्थित होणार आहे. चला आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे, नैवेद्य दाखवायचं आहे. कुकर वगैरे लावलेला आहे, भेंडी थोडीशी आणि चपाती. तर आणि पूजेची पण मांडणी करायची आहे, तीही करून घेतो. मुलांचा आवाज थोडासा येतो, लाईट नाही आहे त्यामुळे प्रॉब्लेम आहे. अजून पूर्ण लाईट यायला पाहिजे तर मजा आहे. लक्ष्मीपूजन करायचं आहे, त्यासाठी तयारी करायला सुरुवात केली आहे. चौरस आहे, त्यावर कपडा टाकला आणि आधी मी मोजमाप करून घेतलं की चौरस नेमकी कुठे ठेवायचा. तर आणि त्याखाली स्वस्तिक काढलं. आता मी रांगोळी काढून घेते चौरसाभोवती. छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे, सिंपलच काढणारी, मोठी नाही. लक्ष्मीपूजन दिवाळीच्या 5 दिवसांच्या उत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. आश्विन अमावस्येला आणि ह्यावर्षी 21 ऑक्टोबर मंगळवारी आलेला आहे. लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. या दिवशी स्थिर धनसंपत्तीची देवी माता लक्ष्मी, गणेश, बुद्धी आणि शुभ लाभासाठी कुबेर, धनाचे रक्षण करणारे देव यांची विधिवत पूजा केली जाते. या पूजेमागे ना अशी श्रद्धा आहे की या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते आणि जे भक्त स्वच्छ घरात तिचे स्वागत करतात त्यांच्या घरी ती दीर्घकाळ वास करते. या पूजनाने घरात धन, समृद्धी आणि ऐश्वर्य कायम राहते. या पूजेने केवळ पैसाच नाही तर आरोग्य, यश आणि मानसिक शांती देखील प्राप्त होते. लक्ष्मीपूजनाच्या रात्री घरात तेलाचे, तुपाचे दिवे लावले जातात, जे अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतात. या प्रकाशात माता लक्ष्मी सहजपणे घरात प्रवेश करते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे, त्यामुळे ना शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात, पाट्यावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात, त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात, त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवीन केरशिवणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. प्राचीन काळी सुद्धा या रात्री
कुबेर पूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्त काळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. भारतात विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शवले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्याची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले. तर आमची लक्ष्मी छोटीशी, तिलाही आम्ही पाटावर बसवलं आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिचीही आम्ही पूजा केली सर्वांनीच. तुम्ही पाहत आहात की केरसुणीसुद्धा ठेवलेले आहे. सगळेजण घरातले आहेत ते पूजा करताना तुम्हाला दिसत असेल. परातीमध्ये आम्ही लक्ष्मीचा फोटो, काही दागिने, पैसे जे आपल्याकडे असतील ते आपण त्यामध्ये ठेवून त्यांची पूजा करायची असते. आणि आमच्या छोट्याशा लक्ष्मीलासुद्धा आम्ही खूप छान पद्धतीने पूजा केलेली आहे. लक्ष्मी जशी असते तशी अलक्ष्मीसुद्धा तिच्यासोबत असते. म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे तीच खरी या सणाची इष्टदेवता असल्याचे म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्ठी वा सटवी या नावांनीही ओळखतात. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गा सप्तशतीमध्ये आहेत. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती आणि अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता अशी 2 महत्त्वाची मूल्ये मनात रुजवतात. ही या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गंधर यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे तर मोक्ष, लक्ष्मी आणि आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गंधर त्यांचा दिव्य ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला मांडणे असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात. जेवणं उरकली आणि आता आम्ही आलो बाहेर फटाके वाजवायला. ओम साईने तर सुरुवात केलेली आहे. इहू झोपलेली आहे, नाही तर तिला ही वाजवायला म्हणजे फटाके वाजवायला आणलं असतं, पण आता झोपली आहे आणि खूप किरकिर केली असती त्यामुळे कॅन्सल केलं. तिला नाही म्हटलं उद्या वाजवून ती. आता आम्ही वाजवून घेतो. आज आहे लक्ष्मीपूजन आणि किती मस्त मागे कॉलनी सजलेली आहे. सगळ्यांनी लाईटी वगैरे लावलेल्या आहे आणि आपला कंदील सुद्धा खूप मस्त आहे. हे थांबा बघू. तर हे बघा इकडे वरती कंदील, लाईट्स भारी वाटतंय. चल काकी लावा दुसरा बंद पटकन. वरती आले. इहूला आता झोपवलेच आहे, पण एक मिस करत होते फटाके वाजवायला. ती नव्हती. ती असते तर अजूनच मजा आली असती. पण ठीक आहे, आता ती झोप आली म्हणजे झोपेची वेळ होती म्हणून आम्ही काही तिला उठवलं नाही आहे. पण आता तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तिला पाहालच. आणि मी पण लय मजा केली फटाके वाजवायला. ओम साईनी पण आम्ही फटाके वाजवले आहेत. आणि ही माझी मेहंदी तुम्हाला दाखवायची विसरले. कशी वाटते? छान सिंपल अशी. इथे आमच्या दोघांचं नाव JB.
आणि इकडे बॅक. आणि मेहंदी मी दुपारी काढली होती आणि लगेच धुवून काढली, तरी इतकी छान रंगली आहे, हो की नाही. चला आता तुमच्याबरोबर मला एक शेअर करायची ती म्हणजे ही साडी. येलो कलरची साडी माझ्याकडे नव्हती, पण खूप छान वाटते मला ही साडी. आणि ही पैठणी एवढी हलकी आहे ना वजनाने, घातली का नाही घातली कळतच नाही, पण खूप भारी वाटते. गरम नाही होत की काय नाही. दुसऱ्या साड्या कशा काठपदर साड्या घातल्यानंतर त्रास होतो, पण नाही. आणि ब्लाऊज मी याच्यावर मॅचिंग केलेलं आहे आणि छानपैकी हे मंगळसूत्र आणि त्याच्यावरच कानातले मॅचिंग. तर असा हा आजचा लुक होता आपला लक्ष्मीपूजनाचा. होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल. आणि याचे मी काही रील्स बनवले आहेत, फोटोज आहेत. फोटोज व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अटॅच करताना दिसेल, नक्की पहा, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत आहात तर अजूनही पहा. तर होप सो हा आजचा लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन असेल तर. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वतःवर प्रेम करा आणि काळजी घ्या. बाय बाय.